श्री स्वामी समर्थ. पैशाला नावे ठेवू नका. 1. उसने पैसे देताना 10 वेळा विचार करा, कारण आपलेच पैसे आपल्याला चोरासारखे मागावे लागतात आणि समोरचा शेठ तारीखवर तारीख देत राहतो. 2. नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायमस्वरूपी नसतो. काळ संपला की पिसारा आणि पसारा आटपावाच लागतो. 3. पैसा वाचवा. अडचणींच्या वेळी पैसा तुम्हाला वाचवेल. 4. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो. 5. एखादी व्यक्ती कशी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पैसे गेल्यावर त्याने कसं वर्तन केलं ते काळजीपूर्वक पहा. 6. पैशावर विश्वास ठेवू नका, पण पैसा विश्वासाच्या ठिकाणीच लावा. 7. एखादा कोणीतरी पैशाला म्हटलं, तूही तसा कागदाचा तुकडाच आहेस. पैसा हसून म्हणाला आहे, खरा मी कागदाचा तुकडा, पण आजपर्यंत मी केराची टोपली पाहिलेली नाही. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत. पैशांशिवाय तुम्ही तरुण होऊ शकता, परंतु त्याशिवाय तुम्ही वृद्ध होऊ शकत नाही. पैसा एक अशी चीज आहे ज्याचा जवळ असेल तोच हवेत दिसेल. श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते. नुसत्या कबाड कष्टाने श्रीमंत होता आले असते तर रोजंदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला असता. आपल्याला समजत नाही अशा व्यवसायात कधीही गुंतवणूक करू नका. बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खरं असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते. श्रीमंत लोकांकडे लहान TV आणि मोठी लायब्ररी आहे, तर गरीब लोकांकडे लहान लायब्ररी आणि मोठे TV आहेत. तुमचा पगार तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, तुमचा पैसा खर्च करण्याच्या सवयी बनवतात. पैसे कमविण्याचा असा मार्ग शोधा ज्यामुळे झोपेत असतानाही तुम्हाला पैसे मिळतील, नाहीतर मरेपर्यंत कष्टच करावे लागतील. माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याचे शरीर आणि त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. माणूस म्हणतो पैसा आला की मी काहीतरी करेल, पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी येईल. बरेच लोक कमवलेले पैसे त्यांना नको असलेल्या गोष्टी विकत घेण्यासाठी आणि त्यांना आवडत नसलेल्या लोकांना प्रभावित करण्यासाठी खर्च करतात. जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणवता तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हरलेली असते. आपण किती पैसा मिळवला यापेक्षा तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले हे जो जाणतो तो खरा आनंदी व्यक्ती. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. बापाच्या पैशावर मजा करणारे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व कधीच निर्माण करू शकत नाही. पैसा ही जीवनाची मूलभूत गरज आहे असे आपण म्हणू शकतो. पैशाशिवाय कोणीही निरोगी आणि चांगल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. आपली कोणतीही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैशांची गरज